जरांगे पाटलांनी 25 ऑक्टोबरला मराठा आरक्षणासाठी पुन्हा उपोषणास सुरुवात केली होती. सत्ताधारी आणि जरांगे पाटील हा संघर्ष तीव्र होताना दिसत होता. त्यातच मनोज जरांगेंची दिवसेंदिवस स्थितीही नाजूक होत चालली होती. त्यामुळे मराठा समाज हा अधिक आक्रमक झाला होता. काही अंशी ह्या आंदोलनास हिंसक स्वरूपही आले होते. 9 दिवसांच्या अमर उपोषणानंतर जरांगेंनी मराठा समाजाच्या विनंतीस मान देऊन उपोषण मागे घेत आंदोलन सुरू ठेवत असल्याचे जाहीर केले. मुख्यमंत्री शिंदेंनी पत्रकार परिषद घेऊन जरांगेंचे आभार मानले. शिंदेचे सहकारी मंत्री मंडळी, नेते आणि काही इतर लोक शिंदेंचं गुणगान करू लागले की शिंदेच फक्त मराठा आरक्षण मिळवून देतील. महाराष्ट्र सरकारकडून मराठा आरक्षण संदर्भात वेगवेगळी वक्तव्य माध्यमातून ऐकायला मिळाली. त्यातच हुशार मंडळींकडून असे ऐकण्यात आले की मराठा आरक्षण फक्त आणि फक्त मोदीजीच देऊ शकतील. मोदी है तो मुमकिन है. खरंच मोदीजी मराठा आरक्षणाला संमती देतील का? मोदीजींमुळे मराठा बांधवास आरक्षण मिळेल का? आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अशा काही घटनांचा आढावा घेणार आहोत ज्यावरून मोदीजींचं आणि राज्यातील सत्ताधाऱ्यांचं खरं स्वरूप आपल्याला कळेल की मोदीजी आणि त्यांच्या सानिध्यात वावरणाऱ्यांना फक्त मन की बात करण्यातच आनंद मिळतो. जन की बात ऐकण्यात त्यांना काही रस नाही. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक नम्र विनंती, चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. हे आपल्यासाठी तर फ्री आहे, पण आपण केलेल्या सबस्क्राईबने आम्हाला प्रोत्साहन मिळते. नमस्कार मंडळी, मी निलेश. 26 ऑक्टोबरला देशाचे पंतप्रधान मोदीजी महाराष्ट्र दौऱ्यावर होते. शिर्डीला गेले, भक्तिभावाने दर्शन घेतलं. भाविकांच्या सुविधेसाठी उभारलेल्या 110 कोटी रुपयांचे नवीन दर्शन क्यू कॉम्प्लेक्स आणि शैक्षणिक संकुलाचे लोकार्पण केले आणि तिथल्या कार्यक्रमात नेहमीप्रमाणे स्वतःचं गुणगान आणि विरोधकांवर टीका केली. पण 2024च्या लोकसभेचा उल्लेख करण्यास टाळला. त्यानंतर तिथून गोव्याला गेले. तिथे 37व्या राष्ट्रीय खेळाचे उद्घाटन केले. तिथेही स्वतःचं लोकांकडून स्वागत करून घेतलं आणि सवयीप्रमाणे स्वतःच्या सरकारच्या योजनांचा पाढा वाचला. पण तिथेही निवडणुकीचा न देखील म्हटलं नाही. तसेच राष्ट्रीय खेळ आणि मोदीजी यांचा दुराद्वैत संबंध नाही. कुठल्याही खेळात मोदीजींचं योगदानही नाही. ते तिथे गेले नसते तर कोणत्याही खेळाडूला काही फरक पडला नसता. असो, पुढे ते मोबाईलच्या कंपनीच्या उद्घाटनाला गेले, अंबानीच्या पोराला भेटले, नंतर जगद्गुरूंच्या पुस्तकाच्या लोकार्पणास गेले. मी हे सगळं ह्याकरता सांगत आहे की मोदीजींना फक्त फ्रेममध्ये राहण्याची सवय झाली आहे. जिथे लोक जमतील तिथे जाऊन भाषण देऊन फोटो काढण्यात मोदीजी व्यस्त आहेत. या सगळ्या गोष्टींसाठी मोदीजींकडे वेळ आहे. उद्घाटन, लोकार्पण फक्त हेच देशाच्या सर्वोच्चपदी बसलेल्या व्यक्तीकडे काम राहिले आहे का? पण 2022 सप्टेंबर महिन्यात देशाच्या 8 नौदल माजी अधिकाऱ्यांना कतर देशाने हेरगिरीच्या आरोपाखाली तुरुंगात डांबले आणि 2023 गेल्या महिन्यात 26 ऑक्टोबरला त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. त्या अधिकाऱ्यांना सोडवण्यासाठी केंद्र सरकारने कोणतेच प्रयत्न केले नाही असा विरोधकांकडून आरोप केला जात आहे. दुसऱ्या बाजूला पाहिले तर कॅनडाचे प्रधानमंत्री जस्टिन ट्रुडो एक खलिस्तानी आतंकवादी पन्नू भारतात मारला गेला म्हणून भारताचे हातपाय धुवून मागे लागले आहेत. भले पन्नू भारतासाठी एक आतंकवादी होता, पण कॅनडाचा नागरिक होता आणि एका नागरिकासाठी जस्टिन ट्रुडोने भारताला सोळोकीपळो करून सोडले आहे. आणि आपले स्वयंघोषित विश्वगुरू प्रधानमंत्री आपल्या देशाच्या त्या 8 माजी अधिकाऱ्यांच्या फाशीच्या शिक्षेबद्दल तोंडातून थुंकी देखील काढत नाही. त्या अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांवर काय परिणाम झाला असेल याचा तरी स्वतःला प्रधानसेवक म्हणणाऱ्यांनी विचार करायला नको का? यावरून मोदीजी किती संवेदनशील आहे हे कळते. जिथे ते आपल्या देशाच्या माजी अधिकाऱ्यांसोबत घडलेल्या घटनेकडे दुर्लक्ष करतात, तिथे ते जरांगे पाटलांची भेट घेऊन त्यांच्या समस्या ऐकतील असं वाटतं का? आता आणखीन एक घटनेचा आढावा घेतला तर इस्रायल आणि पॅलेस्टाईन युद्ध गेल्या 3 आठवड्यांपासून चालू आहे. 2,500 कुटुंब ह्यात होरपळून निघाली आहेत. 5,000 पेक्षा जास्त पॅलेस्टाईन नागरिक ह्या युद्धात मारले गेले आहेत. या युद्धात चालू असलेल्या गाझापट्टीमधील सर्वसामान्य नागरिकांच्या संकटावर UN जनरल असेंब्लीने नागरिकांच्या संरक्षणावर आणि कायदेशीर आणि मानवतावादी दायित्वाचे पालन करण्याचा ठराव आणला. या ठरावाला 120 देशांनी होकार दिला. 14 देशांनी नकार दिला तर 48 देशांनी हाताची घडी आणि तोंडावर बोट. आणि या 48 देशात आपला भारत देशही आहे. जे मोदीजी स्वतःच्या देशातील मणिपूर हिंसाचाराच्या विरुद्ध एक अवाक्षर देखील काढत नाही. मणिपूरचा मत त्यांच्या मुखातून वधवून घेण्यासाठी विरोधकांना संसदेत अविश्वास ठराव मांडावा लागतो. त्या व्यक्तीला दुसऱ्या देशातील लोकांबद्दल काय आपुलकी असेल का? की फक्त पॅलेस्टाईन लोक हे मुस्लिम आहे म्हणून भारताने बघ्याची भूमिका घेतली? जे मोदीजी भारतातीलच महिला खेळाडूंचं आंदोलन असो किंवा वर्षभर चाललेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे डुंकून पाहत नाही, ते मोदीजी सर्वसामान्य एका मनोज जरांगेची दखल घेतील का? या घटना पाहिल्या तर एका गोष्टीची स्पष्टता मिळते की मोदीजी हे फक्त उत्तम प्रचारक आहे, पण प्रधानमंत्री म्हणून कसे आहे त्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
नाही, जर चांगले प्रधानमंत्री असते तर त्यांनी मनोज जरांगेच्या मागणीचा विचार नक्की केला असता आणि महाराष्ट्र दौऱ्यावर असताना नक्कीच त्यांनी भाषणातही उल्लेख केला असता. मॅसेज स्पष्ट आहे मित्रांनो, तुम्ही कितीही उपोषण करा, आंदोलने करा, आरक्षण हा मुद्दा लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदीजींसाठी महत्त्वाचा नाही. म्हणूनच जरांगेंनी उभारलेला लढा चिरडून टाकण्याचा कट सत्ताधाऱ्यांकडून नक्कीच केला जाणार आणि कालच्या घडामोडींनी ते सिद्धही झाले आहे. साम दंड भेद या सगळ्याच मार्गाने सरकार काम करताना दिसत आहे. पण आरक्षण पाहिजे असेल, ते टिकवायचं असेल तर संविधान टिकले पाहिजे, कारण आरक्षण हे घटनेत तरतुदी करूनच मिळते आणि टिकते. आणि कशा प्रकारे केंद्रातील महाशक्ती संविधानच बदलण्याच्या मार्गावर आहे त्यावरील आपला हा व्हिडिओ नक्की पहा. तसेच आरक्षणाच्या आडून केंद्रातील महाशक्ती आणि RSS कसा जातीय तेढ निर्माण करून मणिपूर सारखा हिंसाचार महाराष्ट्रातही घडू पाहत आहे त्यावरील हा व्हिडिओ आपण नक्की पाहावा. एकीकडे मनोज जरांगेची प्रकृती ढासळत चालली होती, तर इव्हेंट गुरूंचे मात्र इव्हेंट चालू होते. मोठे मोठे देशातील विविध विभागाचे केंद्रीय मंत्री टाळ्या वाजवण्याचे काम करत होते. महाराष्ट्रात सत्ताधारी पक्षाकडून संकल्प अभियान चालू आहे, तर मुख्यमंत्री शिंदे सरकार आपल्या दारी कार्यक्रमात व्यस्त आहे. तर 2 उपपैकी एक उप डेंग्यूची लागण होऊन क्वारंटाईन झाले आहेत, तर दुसरे उप निवडणुकीच्या प्रचाराला गेले आहेत. मराठा आरक्षणाच्या बाबतीत राज्य सरकारच्या सर्वपक्षीय बैठका झाल्या. शिष्टमंडळ जरांगेचं उपोषण थांबवण्यास यशस्वी झालं. पण हा फक्त वेळकाढूपणा आणि देखावा आहे, एवढेच मात्र खरं. या आंदोलनाचं हिंसक रूप हळूहळू झाले होते. असे चित्र आपल्या महाराष्ट्रात पुन्हा कधी दिसणार नाही अशी आशा करू. आपला महाराष्ट्र हा पुरोगामी विचारसरणीचा आहे. आपल्या कुठल्याही कृतीने त्याला डाग लागू नये ही सकल मराठा आंदोलकास आणि महाराष्ट्रातील गोरगरीब मायबाप जनतेस नम्र विनंती. हक्काचं सरकार आणा, फोटोवाल्या व्यापारी बाबाचा नाद सोडा, त्यांच्या सानिध्यात वावरणाऱ्या इतरांनाही निवडणुकीच्या माध्यमातून चोख उत्तर द्या. आपल्यातूनच सर्वसामान्य नागरिकास निवडून आणा. सत्तेत सहभाग घ्या, स्वतःसाठी स्वतःचे कायदे बनवा, जागरूक व्हा. लोकसभा 2024 जवळच आहे. हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण वाटल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा.